औंध येथे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष. औंध येथे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाच्या जयघोषात स्वामींच्या प्रकट दिन भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ सेवाश्रम औंध येथे स्वामी प्रकट दिन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या दिवशी स्वामी समर्थांचा अभिषेक सुरुवात करून त्यानंतर भजन नाम अखंड करण्यात आले. कीर्तन, स्वामी प्रकट वेळ, त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नयनरम्य असा जल्लोषी भक्तिमय वातावरणात हे पालखी सोहळ्याचं वातावरण पाहायला मिळाले. महाआरती, महाप्रसाद असे नियोजन होते. या नियोजनामध्ये औंधवासीय व संपूर्ण येणारे स्वामी भक्तांनी सेवाश्रम औंध यांच्या नियोजनाबद्दल कौतुक केले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय दिगंबरा दिगंबरा कृपावल्लभ स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी थांबा सुधीर भाऊ.
समर्थ. मी श्री स्वामी समर्थ सेवाश्रम औंधचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज या औंधच्या स्वामी समर्थ सेवाश्रम मठामध्ये श्री स्वामी समर्थांचे प्रकट दिन साजरा करतो आपण. तर त्या निमित्ताने मी सर्व भाविकांना आणि सर्व प्रेक्षकांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. श्री स्वामींच्या महतीच्याबद्दल वर्णन करणे ह्या माझं काम नाही, तर महती सांगावी. स्वामींची महती किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. स्वामी प्रत्येक ठिकाणी लोकांच्या मदतीला भक्तांच्या मदतीला धावलेले असतात. आता या मंदिराबद्दल सांगायचं झालं थोडक्यात तर मी हे आमच्या वडिलोपार्जित वाडा शिंद्यांचा होता आणि त्याचं आम्ही पडीक झालं होतं, त्यामुळे आम्ही थोडं डेव्हलपमेंट करून त्या ठिकाणी स्वामींचं मंदिर उभं केलेलं आहे. खाली ध्यान मंदिर आहे, त्याच्यानंतर शेजारी भोजनगृह आहे, हा हॉल आहे आरतीचा आणि हे आम्ही साधारणतः 2005 साली सुरुवात केली आपण. त्याच्यानंतर 2009 साली आम्ही इथं मूर्तीचं प्रतिष्ठापना केलेली. त्यासाठी अंबेरीच्या मठाचे भारती महाराज तिथं आले होते आणि मठाचे शिवानंद भारती महाराज यांच्या हस्ते याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती 2009मध्ये. त्याच्यानंतर मग दर पौर्णिमेला या ठिकाणी अन्नदान केलं जातं, महाप्रसाद आयोजित केला जातो, दत्त जयंती गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, स्वामींचा प्रकट दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या ठिकाणी सकाळी 10ला पहाटे 6ला अभिषेक, त्याच्यानंतर आरती 7ला, त्याच्यानंतर 10 ते 12 कीर्तन असतं आणि 12च्या पुढे महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी त्या भोजनगृहामधून होतं. 3 वाजेपर्यंत. मी ऐकलं आहे असं की आपण स्वामी भक्तांसाठी आणि स्वामी जे आपले गोरगरीब जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी तुम्ही लग्न कार्य किंवा याच्यासाठी पण तुम्ही हे देताय. आता हा जो हॉल आहे, हे जो परिसर आहे, या ठिकाणी आम्ही फक्त धार्मिक कार्यच करतो अशातला भाग नाही, तर लोकांच्या सोयीसाठी, मध्यमवर्गीय लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी आपण वाढदिवस किंवा ओटी भरण किंवा लग्नाचे सुपारी फोडणं किंवा लग्नसुद्धा सर्वसाधारण लोकांना परवडण्याच्या याच्यामध्ये आम्ही इथं आणि त्याचे माफक आपण फी आकारतो, देणगी आकारतो. त्याच्यानंतर आमच्याकडे स्वयंपाकाला पलीकडे भांडी व्यवस्थित भरपूर आहेत. इथं सगळं भांड्याचं सुद्धा आपण पुरवतो बाहेर लोकांना एक गरजेपुरतं देतो आपण. आणि त्यामुळं या ठिकाणी एक व्यासपीठ झालेलं आहे, साधारणतः धार्मिक व्यासपीठ झाले म्हणलं तर चालेल. आणि या ठिकाणी आपण आज 20 मार्चला या ठिकाणी आपण स्वामींचं प्रकट दिन साजरा करत आहोत. पालखी ते मिरवणुकीनंतर आरती होते, महाप्रसाद पण होतो. सकाळी पण 1 ते 3 आणि संध्याकाळी 8 ते 11 महाप्रसादाचं वाटप होत असतं. त्याच्यानंतर लोक भरपूर येतात या ठिकाणी धार्मिक याच्यासाठी देणगी देतात लोक. कोणी अन्नदानासाठी धान्याची मदत करतात, साखर, रवा, तांदूळ आणून देतात. आता याचं एक वैशिष्ट्य काय केलं तर आम्ही गावातल्या माजी सैनिकांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे 30-35 लोकांचा. त्याच्या बरोबर त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षी माजी शिक्षकांचा सत्कार केलेला आहे. त्याच्यानंतर विधवांचा सत्कार काय केला तर विधवांचा ज्याच्यानंतर एखाद्या बाईचा दौरा जर वाढला, त्याच्या जर 2-3 मुलं असतील तर ती कशा प्रकारे त्या मुलाचा सांभाळ करत असेल हा विचार करून आम्ही त्या बाईचं कितीतरी त्या बाईचं महत्त्व फार आहे. म्हणजे तिचा तो धीरोद्धतपणा, गंभीरपणा, तिने त्या मुलांना कशा अडचणीतून वाढवलेला असतो हा विचार करून विधवांचा सत्कार करण्यात आला आमच्या गावातल्या निवडक लोकांचा. अशा प्रकारे एक चांगली विधायक आम्ही काम करतो इथं आणि लोकांचा विश्वास आहे, लोक येतात इथं. आम्ही काही त्याच्यामध्ये जादूटोणा किंवा अंधश्रद्धाचा आम्ही पसरत नाही. फक्त काय आहे की एक श्रद्धा असावी लोकांची आणि जिथं तुम्ही श्रद्धा असते त्या ठिकाणी वाईट काहीच होत नाही हे आपल्याला माहिती आहे. स्वामी नेहमी म्हणतात की मी तुमच्या पाठीचे आहोत आणि स्वामींचा जर आपण मनोभावी भक्ती केली तर नक्कीच आपण स्वामी आपल्या पाठीशी राहतात. त्याच्यावरच मला सांगायचं.